गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळींनो, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हणजे परब्रह्म साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानून आपण त्यांची रोज नित्य सेवा करत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की रोजच्या नित्य सेवेमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पठण करत असतो, 11 माळी जप करत असतो, इतर मंत्र स्तोत्राचं पठण करत असतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आहे, ज्या घरामध्ये या पोथीचं क्रमश 3 अध्याय रोज वाचले जातात, रोज याची नित्य सेवा ज्या घरामध्ये होत असते, किंवा त्याचबरोबर या पोथीचे आपण खूप म्हणजे आपली इच्छापूर्ती व्हावी, कार्यसिद्धीसाठी आपण ज्यावेळेस या पोथीचं पारायण करतो, म्हणजे 11 म्हणजे 7, 11, 21, 51, 108 अशी ज्यावेळेस आपण पारायण करत असतो, त्यावेळेस हे पारायण केल्यानंतर आपण आपली म्हणजे कुठेतरी इच्छा असेल, कुठेतरी आपली कार्यसिद्धी व्हावी, कुठल्या तरी गोष्टीसाठी आपण या पोथीचं पारायण करत असतो. किंवा भले तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही समाधानी आहात, तरी सुद्धा तुम्ही रोजची म्हणजे आपल्या गुरूंची सेवा म्हणून त्यांना साक्षी ठेवून आपण रोज नित्य सेवा स्वामींची या पोथीचं पठण करत असतो. तर हे सगळं करत असताना आपल्या हातून काही चुका तर घडत नाहीये का, याचं नक्कीच आपल्याला म्हणजे याच्याकडे पाहिलं पाहिजे. तेच म्हणजे काय, कारण की खूप कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न येतात की ताई, आम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे आम्ही 51 पारायण केले, 108 पारायण केले किंवा 21 पारायण केले, पण आम्हाला जी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती ती इच्छा पूर्ण झाली नाही, किंवा आमची जी काही कार्यसिद्धी व्हायची ती झाली नाही. तर त्यामध्ये ते करत असताना म्हणजे हे पारायण प्रत्येक जण करतं, प्रत्येक जण त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून, पण काही लोकांना अनुभव येतो, काही लोकांना अनुभव येत नाही. असं का होत असेल? कारण की खूप लोकांना म्हणजे काही लोकांना माहिती आहेत की काय नियम आहेत, काय नियमांना धरून आपण त्या पोथीचं पारायण करायला पाहिजे किंवा रोजची नित्य सेवा करायला पाहिजे, हे खूप लोकांना माहिती आहे. कारण की खूप लोकांचे असे पण कमेंट असतात की ताई, आम्ही रोज नित्य सेवा करतो, सगळ्या गोष्टी करतो, तरी सुद्धा आमच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम व्हायचे ते प्रॉब्लेम होतातच. असं का? तर ते सांगणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये की रोजची नित्य सेवा करत असताना किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचं पठण करत असताना, वाचन करत असताना किंवा पारायण करत असताना, कुठल्याही पोथीचं पारायण करत असताना आपल्या हातून एक महत्त्वपूर्ण चूक घडते, म्हणजे घडतेच. ती प्रत्येक कुटुंबामध्ये होत असेलच. कुणी मुद्दामून तर करत नाही, पण नकळतपणे होत असते. कारण की आता आपला स्वामी सेवेकऱ्यांचा परिवार एवढा मोठा झालेला आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गामध्ये एवढे स्वामी सेवेकरी आलेले आहेत, खूप नवीन स्वामी सेवेकरी आहेत. जे जुने आहेत त्यांना तर माहितीच आहे, पण जी नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना काही नियमांचं पालन कसं करायचं ते माहिती नाही आहे, किंवा रोजची नित्य सेवा करत असताना किंवा या पोथीचं पठण करत असताना 3 अध्याय किंवा 7 दिवसामध्ये एक पारायण करत असताना आपण काही नियमांचं पालन करायलाच पाहिजे. त्यातला त्यात एक महत्त्वपूर्ण नियम आहे, तो प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या ज्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आहे, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये हा नियमांचं जो सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्याचं पालन हे झालंच पाहिजे, 100% झालंच पाहिजे. तरच तुमच्या कुठलीही नित्य सेवा असेल, पारायण असेल, पोथीचं पठण असेल, ते सगळी सेवा श्री स्वामी समर्थ महाराज स्वीकार करत असतात आणि त्याची फलश्रुती तुम्हाला मिळत असते. आणि मग त्या कुटुंबामध्ये कधीच कुठलेच प्रॉब्लेम किंवा कुठल्याच समस्या ह्या उद्भवत नाही. तर तो नियम काय आहे ते जाणून घ्या. त्यासाठी नक्कीच आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नसाल चॅनलवरती, कारण की तुम्ही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर माझे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना साक्षी ठेवून ज्या वेळेस श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पठण करतो, क्रमशः 3 अध्याय रोज वाचतो, कोणी आठवड्यामधून एक पारायणाचं पोथीचं करत असतं, किंवा कोणी 3 दिवसामध्ये 7-7 अध्याय वाचून पूर्ण करतं, कोणी 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करतं. तर अशी करतात, किंवा कोणी कोणी स्वतःची कार्यसिद्धी व्हावी, इच्छापूर्तीसाठी कुठली समस्या असेल, किंवा विद्यार्थी दशेतील विद्यार्थी सुद्धा चांगले मार्क पडावे, आपल्या शैक्षणिक वर्ष चांगलं जावं, चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी, किंवा विवाह जर जमला असेल तर तो व्यवस्थित पार पडावा, किंवा इतर जे काही संतान प्राप्तीसाठी किंवा इतर ज्या काही समस्या असतील, या सगळ्या समस्यांसाठी या श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करत असतात. आपण संकल्पयुक्त जर पोथीचं पारायण केलं तर लवकरात लवकर याची फलश्रुती ही मिळत असते, पण ते सगळं नियमाच्या बंधनामध्ये राहूनच जर आपण केलं तर नक्कीच याचं तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण काही काही लोकांकडून एक चूक घडते, ती म्हणजेच काय, ती जाणून घेऊया. तर कसं असतं, ज्यावेळेस आपण स्वामींची ज्या ज्या घरामध्ये नित्य सेवा होते त्या त्या घरामध्ये काही कुटुंबामध्ये मांसाहार हा केला जातो. मी एकच सांगेल की ज्या घरामध्ये मांसाहार होतो, ज्या घरामध्ये मांसाहार केला जातो आठवड्यातून खूप दिवस किंवा आठवड्यातून 1 दिवस तरी, तर मी एकच सांगेल की ज्या वेळेस तुम्ही 6 दिवस आठवड्यातले तुम्ही स्वामींची सेवा करतायत, नित्य सेवा करतायत, पारायण करतायत, पण आठवड्यातला 1 दिवस जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लं किंवा मांसाहार केला तर तुमची सगळी सेवा ही व्यर्थ जाणार आहे. सगळी सेवा
सगळं तुमचं पुण्य जे काही तुम्ही कमवलंय ते सगळं एका क्षणामध्ये तुम्ही गमावून बसणार आहात. कारण मी एकच सांगते की आपल्या केंद्रातून ज्यावेळेस मार्गदर्शन होतं त्यावेळेस एकच सांगितलं जातं, ते म्हणजेच काय की कुठलीही सेवा करताना, कुठलीही नित्य सेवा असेल, कुठलीही पारायण करताना आधी एक महत्त्वपूर्ण नियम आहे, तो म्हणजे प्रत्येक कुटुंबाने पाळलाच पाहिजे. तो म्हणजे काय, तर मांसाहार वर्ज्य करणे. मांसाहारी कुठल्याच मग तुम्ही कुठलीही देवपूजा करा, तुमच्या घरात जर मांसाहार होत असेल ना, मग तुम्ही कितीही देवपूजा करा, कितीही मंत्र स्तोत्राचं पठण करा, 4-4 घंटे देवासमोर बसा, पोथी वाचा, मंत्र स्तोत्र करा, जप करा, काही करा, पण तुमच्या घरात जर नॉनव्हेज होत असेल, मांसाहार होत असेल तर आणि तुम्ही सेवा पण करताय तर तुम्हाला त्याचे दोष लागणार म्हणजे लागणारच. कारण की मांसाहार सारखा कुठलाच दोष हा सगळ्यात मोठा दोष नाही. कारण की एखाद्या प्राण्याला मारून जर आपण ते खात असू आणि इकडे सेवा पण करत असू तर त्याचं कुठलंही फळ तुम्हाला मिळणार नाही. आता ताई तुम्ही म्हणताल की ताई आमच्या घरामध्ये नित्यसेवा आम्ही करतो, पण घरातल्या कुलस्त्री असेल, घरातल्या ताई बहिणी ज्या असतील त्या स्वामींची सेवा करतात, स्वामींचे सारामती पोथीचं पठण देखील करतात, पण घरातली मंडळी ऐकत नाही, पुरुष मंडळी ऐकत नाही, त्यांना करून द्यावंच लागतं, त्यांना खायची इच्छाच असते. मग आम्ही काय करावं? तर मी एकच सांगेल की ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होतो किंवा मांसाहार केला जातो, बनवावा लागतो, त्या दिवशी या पोथीला तुम्ही हात सुद्धा लावायचा नाही आहे, स्वामींची कुठलीही सेवा करायची नाही आहे. कारण की श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्त महाराजांचेच एक रूप आहे आणि दत्त महाराजांना हे कुठल्याही गोष्टी आवडत नाही. हा नियम आमच्या घरामध्ये सुद्धा पाळला जातो. माझ्या कुटुंबामध्ये हा नियम पाळला जातो. आमच्या घरात मांसाहार वर्ज्य म्हणजे वर्ज्य आहे, कुठलाच मांसाहार नाही, कुठलाच नाही आणि आणत सुद्धा नाही आणि कसलं करत सुद्धा नाही. कारण की ज्या दिवशीपासून आम्ही स्वामींच्या मार्गात आलो आहे, स्वामींच्या सेवेत आलो आहे, तेव्हापासून म्हणजे आम्हाला म्हणजे आधी तर खातच नव्हते मी, पण मला सुद्धा याचं काही आवड नाही आहे, पण तरी सुद्धा सांगेल की आमच्या घरामध्ये कोणी सुद्धा हा मांसाहार करत नाही. त्याच्यामुळे सांगेल की काही काही कुटुंबांना तुम्ही म्हणतात की ताई यांना अनुभव कसा आला, आम्हाला कसा अनुभव आला नाही, आम्ही तर सेम सेवा केली, तेवढेच पारायण केले, सगळ्या गोष्टी केल्या. मग एकच सांगेल की जर तुमच्या घरामध्ये नित्यसेवा तुम्ही करतायत आणि मांसाहार पण होत असेल तर त्याचे दोष तुम्हाला लागणारच. ती सेवा कधीच फलश्रुती होणार नाही, त्याची फळप्राप्ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. मग तुम्ही कितीही पारायण करा, 108 काय किती त्याच्यापेक्षा जास्त पारायण करा, त्याची फलश्रुती कधीच मिळणार नाही. आता ज्या घरामध्ये आठवड्यातून 3-4 वेळेस तरी नॉनव्हेज हे केलं जातं किंवा मांसाहार बनवला जातो, खाल्ला जातो, त्या दिवशी ते दिवस तुम्ही सोडून द्या. आठवड्यातून फक्त आणि जर तुमच्या घरातल्या ज्या ताई आहेत किंवा जे काही इतर ताई बहिणी आहेत त्यांना जर स्वामींची सेवा करायची इच्छा आहे, मनामध्ये खूप इच्छा आहे की काय स्वामींची कुठली तरी सेवा करावी, कुठली तरी एक सेवा करावी, त्यांना आम्ही गुरु मानलेला आहे, पण आमच्या घरातली मंडळी किंवा जॉईंट फॅमिली असल्यामुळे भले आम्हाला हा नियम पाळता येणार नाही, नॉनव्हेज करावंच लागतं, तर एकच सांगते की आठवड्यातून एक तर दिवस असा असेल ना की ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज किंवा मांसाहार केला जात नाही किंवा बनवला जात नाही, त्या दिवशी तुम्ही या श्री स्वामी चरित्र सारामध्ये पोथीचं पूर्ण अख्खं 21 अध्यायाचं पारायण करा. एका बैठकीमध्ये 1 मांडी पारायण करा. खरं सांगते ते सुद्धा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या अडचणी समजून घेतील आणि तुमची ही सेवा जी काही केली ती सगळी सेवा तुमची स्वामी समर्थ महाराज हे स्वीकार करतील. म्हणून सांगते की भले तुमच्या घरामध्ये ज्या घरामध्ये, आता मी म्हणणार नाही की मांसाहार म्हणजे तुम्ही आता नवीन स्वामींच्या मार्गात आले आहात, मग काही जण काय म्हणतात की बा नको ह्या मार्गामध्ये स्वामींच्या मार्गात आलं की मांसाहार सोडावा लागतो, कारण की काही लोकांना मांसाहार खूप जास्त प्रिय असतो स्वामींची सेवा किंवा गुरूंची सेवा करण्यापेक्षा, किंवा घरातल्या स्त्रिया करायची इच्छा असते पण पुरुष मंडळी म्हणतात की नाही हे देवधर्म करायचं नाही किंवा ह्या गोष्टी करायच्या नाही किंवा ह्या पोथी पारायण मंत्र स्तोत्राचं पठण करायचं नाही घरामध्ये, कारण की त्यामुळे कुठेतरी त्यांना मांसाहार घरामध्ये करता येत नाही. असेही काही लोक असतात की जे स्वामींची सेवा करू देत नाही किंवा कुठल्याही देवतेची सेवा घरामध्ये स्त्रियांना करू देत नाही. तर मी एकच सांगेल की यावर एकच उपाय आहे, जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कुठली सेवा किंवा असं जी काही पोथी पारायण करू देत नाही तर अखंड नामस्मरण तुमच्या मनामध्ये चालू ठेवा, अखंड नामस्मरण, जेणेकरून तुम्हाला स्वामींची सेवा केल्याचं पण पुण्य लाभेल आणि स्वामींना माहिती आहे की आपण कुठल्या अडीअडचणीमध्ये आहोत, कुठल्या अडीअडचणीतून आपला भक्त आपली सेवा करतो हे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना माहिती असतं, त्यांना काही सांगायची गरज नसते. फक्त आपली श्रद्धा भक्ती अतिशय पवित्र ठेवा आणि आपली कुठलीही सेवा करताना फक्त स्वामी समर्थ महाराजांना साक्षी ठेवून सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणि अजून परत सांगेल की ज्या घरामध्ये ही श्री स्वामी चरित्र सारामती पोथी आहे त्या प्रत्येक घरामध्ये नॉनव्हेज वर्ज्य करा, मांसाहार वर्ज्य करा, तरच तुमच्या सगळ्या सेवा या
फलदायी ठरतील. कारण की रोजचे नित्य सेवा करत असताना सुद्धा आपण मांसाहार करायचा नसतो घरामध्ये. खरंच सांगते आहे, नित्य सेवा जर तुमच्या घरामधल्या कुठल्या जर कोणी जरी काही घरातली एक जरी व्यक्ती श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पठण करत असेल किंवा रोजची नित्य सेवा करत असेल, गुरूंची सेवा करत असेल, तर अख्खं कुटुंब ती पूर्ण स्त्रीच्या त्या सेवेने तारून जातं. कुठलं जर संकट येणार असेल कुटुंबावरती किंवा कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवरती येणार असेल, ते सुद्धा तारून जातं. एवढी शक्ती या स्वामींच्या सेवेमध्ये आहे. म्हणून जरी तुमच्या कुटुंबामध्ये एक जरी, मी पुरुष मंडळींना सांगू इच्छिते हात जोडून, की जरी तुमच्या घरामध्ये कुठली ताई, बहीण, बायको, आई कोणी सुद्धा जर स्वामींची सेवा करत असेल, या पोथीचं पठण करत असेल, तर खरंच समजून घ्या आणि थोडं तरी त्यांना सपोर्ट करा. आणि जेणेकरून, कारण की ती जी स्त्री आहे घरातली किंवा ताई, बहीण, आई, आजी जी कोणी सेवा करते आहे, ती फक्त यासाठीच करते आहे की आपलं कुटुंब सुखी राहावं, समाधानी राहावं, कुठलं संकट कुटुंबावरती येऊ नये, कुठला म्हणजे घरातल्या कुठल्या व्यक्तींना काही त्रास होऊ नये, सगळं काही सुरळीत चालू राहावं, यासाठी ती घरातली स्त्री किंवा बहीण जी कोणी आहे ती सेवा करत असते. आणि तिच्या सेवेनेच कधीतरी तुमच्यावर जे काही संकट येणार आहे ना, ते सुद्धा टळून जाईल. म्हणून सांगेल की आवर्जून ज्या ज्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं नित्य सेवा होते, नित्य पठण होतं किंवा पारायण होतात, त्या घरामध्ये कधीच मांसाहार जे आहे ते करूच नका आणि मांसाहार वर्ज करा. आणि ज्यांना कोणाला वाटतंय की आमचा मांसाहार सुटतच नाही ताई, आम्ही काय करावं, तर आठवड्यातून एक दिवस या पोथीचं नक्कीच पारायण करा. आणि तुम्हाला सोडायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त पवित्र मनाने, श्रद्धेने स्वामींना शरण जा आणि स्वामींना अनन्य भावे शरण गेलात आणि स्वामींना जर विनंती केली की स्वामी समर्थ महाराज, तुम्हीच आता माझ्याकडून मांसाहार सोडून घ्या, बघा तुम्ही आपोआप ज्या वेळेस तुमची सेवा वाढत जाईल, जसजशी तुमची सेवा वाढत जाईल, तुम्ही जसजसे तुम्ही या मार्गामध्ये रुळत जाताल स्वामींच्या मार्गामध्ये, तसतसं आपोआप तुमचा मांसाहार तुम्ही बघणार सुद्धा नाही त्या मांसाहाराकडे. एवढं तुमचं मन पवित्र होईल, तुमचं शरीर पवित्र होईल. तुम्ही कधीच मांसाहार सुद्धा करणार नाही. म्हणून फक्त घाबरू नका या मार्गामध्ये येण्यासाठी. बिनधास्तपणे या स्वामींच्या मार्गामध्ये या, स्वामींची सेवा करा, स्वामींना गुरु माना, स्वामींची रोज नित्य सेवा करा. फक्त जे काही आहे ते सगळं स्वामी महाराजांना सोडून द्या, आपोआप तुमचा मांसाहार स्वामी समर्थ महाराज सोडवून देतील. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की ज्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचं पठण होतं, कारण की ही जी पोथी आहे ना, श्री स्वामी चरित्र सारामृत, ही पोथी अक्षरशः आपल्या आयुष्याचं सोनं करणारी पोथी आहे. त्याच्यामुळे सांगेल की कधीच आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका. आणि ज्या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे किंवा करून द्यावा लागतो आहे स्त्रियांना, त्या दिवशी या पोथीकडे बघू सुद्धा नका, हात सुद्धा नका लावू. आणि हो, जर संध्याकाळी रात्री करणार असाल तर सकाळीच या पोथीचं पहाटे उठून किंवा सकाळी लवकर उठून याचं पोथीचं वाचन करून घ्या आणि नंतर या पोथीकडे बघू सुद्धा नका आणि हात सुद्धा नका लावू. आणि दुसऱ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून सुशीरभूत झाल्यानंतरच तुम्ही परत तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता. पण मी एकच सांगेल की आपले परमपूज्य गुरुमाली वेळोवेळी सांगतात की मांसाहार सारखा कुठलाच दोष घराला लागू शकत नाही. ज्या घरामध्ये मांसाहार होतो त्या घराला भरपूर दोष लागतात. म्हणून विचार करा आणि अजून वेळ गेलेली नसेलच तुमची तर नक्कीच मांसाहार करू नका आणि सोडण्याकडे जास्त प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.